हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज होता लग्नाचा दिवस. लग्नाला जाण्यासाठी ना सगळेजण रेडी वगैरे होऊन खाली आले होते. काय रिलेटिव्ह यायचे बाकी होते, ते थोड्या वेळाने येतीलच. आता लग्न होतं नगरसूलला, तर नगरसूलला जाण्यासाठी आम्ही 2 बस केल्या होत्या, एक 50 सीटर आणि एक 25 सीटर. तर त्या बस पण आता थोड्या वेळाने येतीलच. आणि काकाने तोच हळदीचा कुर्ता घातला होता लॉन्सवर जास्त. तर मग थोड्या वेळाने बंडू आजीने काकाचं ऑप्शन वगैरे करून घेतलं. काकाची जी गाडी होती ना ती आलेली होती जाण्यासाठी. आणि इथे तुम्हाला मी, मम्मी, सई आम्ही दिसत नसू, कारण आम्ही 15 दिवसाआधीच ना येवल्याला पार्लरवाली बुक केली होती पप्पाच्या ओळखीने. आणि मग त्याच्यानंतर सगळी जायची वगैरे सोय पप्पाने ऑलरेडी करून दिलेली होती आम्हाला, गाडीला ड्रायव्हर वगैरे लावून. तर आम्हाला 12 वाजताच आम्ही निघालो होतो. 3 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचून मेकअपला वगैरे सुरुवात केली होती. आणि तुम्ही बघालच पुढे आमचा मेकअप खूप छान झालेला होता. आणि इथे थोड्या वेळाने बंडू आजींनी काकाच्या गाडीची पण पूजा करून घेतली. इथे बस पण आलेली होती. हळूहळू एक एक जण बसमध्ये बसत होतं. फटाके वगैरे पण आम्ही आणले होते काकाला जाताना वाजवण्यासाठी. आल्यावर पण आम्ही फटाके वगैरे वाजवले. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने मग काका निघाला. जाताना नवरदेवाच्या अंगावरती अक्षता टाकतात, तर सगळ्यांनी टाकून घेतले. ते व्हिडिओ शूट वगैरे चालू होतं. तर बस निघाली आणि बस चालू झाल्यावर ते आपलं मराठी आजींचा डान्स हा फिक्स राहतो. मस्तपैकी मराठी आजींनी डान्स केला. बबी आत्या पण होती मराठी आजींच्या जोडीला डान्स करायला. तर चला मग यांचा पण डान्स बघू. तर 5:30 वाजता आम्ही हॉलवरती पोहोचलो. इथे आल्याला मी पप्पाला भेटली. मग त्याच्यानंतर ना इथे सगळे बसवाले ते आलेले होते. आणि कुंदमावशी, मामी ते इथे चहा पित होते, त्यांना पण भेटली. मग गेली काकाच्या इथे. काकानं तिथे चेंज वगैरे करून बसला होता फेटा घालण्यासाठी. गरम पण खूप होतं म्हणून बाहेर बसला. रूममध्ये पण काही जण चेंज करत होते. तर काकाला ना इथे फेटा बांधून झालेला होता आणि तुम्ही बघताय फक्त त्याच्यावरती ते लावायचं बाकी होतं अजून. तर काकाचा फायनल लुक पण तुम्हाला आता दाखवते. काका खरंच खूप छान दिसत होता. इथे बाहेर फोटोग्राफी ते चालू होतं काकाचं. आम्ही पण काकासोबत फोटोज वगैरे काढले. मग आम्ही बाहेरच थांबलो. DJ वगैरे पण आलेले होते, सगळेजण बाहेर आलेले होते. घोडा पण आलेला होता. आता टाईम होता 12चा, तर आता थोड्याच वेळात 12 पण निघाली. काका आणि सई घोड्यावरती बसले होते. सईला खूप मजा आली घोड्यावरती बघून. तुम्ही बघताय ती किती स्माईल करते. आणि खरंच आम्ही खूप मज्जा केली. ते त्यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि मम्मीने ना डान्स पण केला, लो चली मैं अपनी देवर की बारात लेके. तर चला मग आता तो डान्स पण बघू मम्मीचा. बारात निघालेली होती, जास्त काही लांब जायचं नव्हतं. हनुमानाचं दर्शन घ्यायचं होतं फक्त. थोडंसंच लांब आम्ही गेलो. मस्तपैकी डान्स वगैरे केला. तर चला मग आता सगळ्यांचा डान्स बघूया. आम्ही सगळ्यांनी खूप छान असा डान्स केला. डान्स केला. मग त्याच्यानंतर आलो आम्ही देवदर्शन करायला. देवदर्शन केलं. मग परत आम्ही हॉलवर गेलो. तिथे ना विशाल भाऊ संगमनेरे आले होते. ते आमच्या एरियाचे कॉर्पोरेटर आहे पशा काका, ते पण आलेले होते. मग परत आम्ही गेटवर आलो, त्यांच्यासोबत फोटो काढला. आणि मग त्याच्यानंतर ना इथे गेटवरती काकाचं ऑप्शन वगैरे करून घेतलं. इथे पण फोटोशूट ते चालूच होतं. आणि काकू पण रेडी होऊन आली होती साईडला, तुम्हाला दिसत असेल. मग थोड्या वेळाने ना काकूची छान अशी एंट्री झाली. चला मग बघूया. चला आता आम्ही स्टेजवर आलो. तो एंट्री वगैरे झाली होती. आता स्टेजवरती मस्तपैकी मंगलाष्टिका होतील. काका आणि काकू दोघं पण जण पाटावरती उभे राहिले होते.
वरमाला झाल्यानंतर ना फोटो टाईम असतो, तर सगळे रिलेटिव्स फोटोज वगैरे काढतात नवरदेव नवरीसोबत. तर आता सीमा मावशी, कुंदा मावशी, मामी ते सगळेजण आलेले होते ते फोटो काढण्यासाठी. त्यांनी पण सगळ्यांनी फोटो काढले, आम्ही पण आमचे फॅमिली फोटो काढले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो खाली रुखवत बघण्यासाठी. तर इथे सगळं रुखवत असं सजून ठेवलेलं होतं. वेगवेगळ्या कलरच्या कुडाई होत्या, ज्युसर होतं, मिक्सर, कुकर, कन्यादानमध्ये केलेले हे सगळे भांडे होते. त्याच्यानंतर AC वगैरे भरपूर साऱ्या वस्तू होत्या. तर चला मग तुम्हाला आमचं सगळ्यांचा फायनल लुक दाखवते. हा मग त्यांचा फायनल लुक होता. पप्पांनी जोधपुरी पॅटर्न घातला होता, मम्मीने लेहंगा वेअर केला होता. ही मम्मीची हेअरस्टाईल आहे. त्याच्यानंतर माझा लुक, मी पिंक कलरचा लेहंगा वेअर केला होता. याच्यामध्ये ना पिकॉकची डिझाईन होती, खूप छान असा लेहंगा होता, काबरामधून घेतला होता आम्ही. माझी हेअरस्टाईल मेकअप आर्टिस्ट आम्ही येवल्याचीच केली होती. त्याच्यानंतर ही पोटली होती, त्याच्यावर पण पिकॉकची डिझाईन होती. आणि मग त्याच्यानंतर सईचं लुक काय दाखवता आला नाही, कारण सईचं शूटच नाही केलं, सई खेळण्यात बिझी होती. आजीबाबांनी त्याचा लुक ते पण छान दिसत होते. तर ही काकूची पूर्ण फॅमिली, काकूचे मम्मी पप्पा आणि काकूचे भाऊ. तर त्याच्यानंतर आजीबाबांनी त्यांनी पण फोटो काढला असा काका काकूसोबत पाया पडतानाचा. तर त्यांचे फोटो सेशन झाल्यानंतर